नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण 2021चं जे इयरबुक आहे स्पॉटलाईटचं ते डिस्कस करायला सुरुवात करतो आहे. काल आपलं डिस्कशन झालं होतं. कंबाईनची जी काही एक्झाम आहे आणि ती राज्यसेवा मुख्य परीक्षा या दोघांना समोर ठेवून 2020चं जे करंट आहे ते खूप प्रॉपरली आपण आता रिवाईज करणार आहोत. त्याच्यातलं पहिलं लेक्चर जे आहे ते महाराष्ट्राच्या करंट संबंधीचं 2020मधले महाराष्ट्रासंबंधीचे महत्त्वाचे फॅक्ट्स त्याच्याने आपण सुरुवात करणार आहोत. कारण कंबाईनच्या एक्झाममध्ये महाराष्ट्रावर प्रश्न विचारण्याची टेंडन्सी आयोगाची आपल्याला दिसून येते. महिलांच्या अत्याचारासंबंधी जे काही खटले आहेत ते तातडीने निकाली काढण्यासाठी 138 नवीन विशेष न्यायालयं महाराष्ट्रामध्ये सुरू केली जाणार आहे. आणि एकंदरीतच केंद्र सरकारने एका वर्षाच्या आत जवळपास 1023 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे. प्रत्येक न्यायालयासाठीचा वार्षिक खर्च जो असणार तो 75 लाख रुपये असणार आहे. आणि खर्चाचं वाटप तुम्ही जर बघितलं केंद्र आणि राज्य 60% आणि 40%. मुंबईमधलं जे CIDचं संकेतस्थळ होतं तर ते हॅक करण्यात आलं होतं. म्हणजे CID जे काय आहे त्याची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट लीजन नावाच्या गटाने हॅक केली होती. आणि दिल्लीमध्ये जे काही हिंसाचार झाला होता त्याची पार्श्वभूमी आला होती, तर ते एक बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सामना जे आहे तर सामनाला नवीन संपादिका मिळालेल्या आहेत, त्या म्हणजे रश्मी ठाकरे. सामना हा जो पेपर आहे त्याचे संपादक जे होते ते आधी श्री उद्धव ठाकरे जे आताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते होते. परंतु ते मुख्यमंत्री झाल्यामुळे आता सामनाच्या संपादकपदी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आहेत. शिवसेनेचे 2 मुखपृष्ठ आहेत. सामना एक प्रत्येकाला माहीत असतो बघा, आपल्याला मराठी वृत्तपत्र आहे. पण दोपहर का सामना नावाचं पण एक हिंदी वृत्तपत्र जे आहे तर ते शिवसेनेने सुरू केलेलं आहे. त्यांचं वृत्तपत्र ते आहे. सो सामना आणि दोपहर का सामना हिंदीमध्ये असतं. सो हे दोन्ही जे आहेत सामना दोपहर का सामना ते एक लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे याच्यामध्ये की खासदार निधीचा जास्तीत जास्त वापर करणारी राज्य तर तुम्ही क्रमाने बघितली तर 1 नंबरला आंध्र प्रदेश आहे, 2 नंबरला केरळ, 3 नंबरला पश्चिम बंगाल, 4 नंबरला सिक्कीम, 5 नंबरला छत्तीसगड. याच्यामध्ये पहिल्या 5 राज्यामध्ये खासदार निधीची जी काही सुरुवात झाल्यापासून खासदार निधी वापराच्या पहिल्या 5 राज्यात कधीही महाराष्ट्रात समावेश झालेला नाही जेव्हापासून खासदार निधी सुरुवात झालेली आहे. एकंदरीतच मग याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट आहे की एकंदर खासदार निधीची सुरुवात जर तुम्ही विचारली तर ती आहे 1993 पासून डिसेंबर 1993, तर ती पण लक्षात ठेवा. तेव्हापासून हा खासदार निधी सुरू झाला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन. याच्यामध्ये आधी झोपडपट्टीवासियांना 269 चौरस फुटाचं घर मिळायचं, तर ते आता 300 चौरस फुटाचं घर देण्यात येणार आहे. सो झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये लोकांना 269च्या ऐवजी 300 चौरस फुटांचं घर मिळणार आहे. केशरी शिधापत्रिका जे काय आहे तर ज्यांच्याकडे केशरी शिधापत्रिका आहे त्यांना सवलतीच्या दरात धान्य दिलं जाणार आहे. प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ. तांदूळाचा रेट आहे 12 रुपये किलो आणि गव्हाचा आहे 8 रुपये प्रति किलो, कारण हे केशरी शिधापत्रिका धारकांसाठी आहे. तर हे एक लक्षात ठेवा बघा, केशरी शिधापत्रिका धारक. कारण आपल्याला आता राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन जे आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, त्याच्यावर प्रश्न विचारला गेलेला होता. तर तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट लक्षात ठेवा. दुसरं जे महत्त्वाचं आहे की करंट बेसिकमध्ये राज्यपाल एक प्रत्येकाने करून ठेवायचा. राज्यपालावर प्रश्न मी सांगितलं होतं राज्यसेवा पूर्व परीक्षेत येईल, तो तिथं आलेला आहे. कंबाईनसाठी पण राज्यपाल करून ठेवा, कारण राज्यपालांना राजभवनाला स्वतंत्र आस्थापना असण्याबाबत त्यांची मतं होती. स्वतंत्र आस्थापना म्हणजे की राजभवनामध्ये सगळ्या ज्या काही नियुक्ती होतील त्या राज्यपालांच्या मर्जीनुसार करायच्या अशा पद्धतीने. ओके, राज्यपाल एक करून ठेवा. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे प्रश्न उत्तराचा तास. आता महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये प्रश्न उत्तराचा तास नव्हता. एकंदरच करोना आणि त्या पार्श्वभूमीवर कमी वेळाचं जे काही अधिवेशन आणि त्याच्यामुळे याच्यावर टीका टिप्पणी झालेली आहे. सो प्रश्न उत्तराचा तास मग सगळे जे आहे ते ऑलरेडी या इयरबुकमध्ये आहेत. पण तुम्ही प्रश्न उत्तराचा तास काय असतो म्हणजे संविधान आणि त्यातल्या त्यात तिच्यामध्ये संसद कसं काम करते, पार्लियामेंट, तर तिच्यातले सगळे तास जे आहे ते नीट बघितले पाहिजे. तर हे तुम्हाला करंट बेसिक आहे. जेवढ्या गोष्टी मी करंट बेसिक बघायला सांगतोय तेवढ्या बघून ठेवा, कारण त्याचा प्रत्यय आपल्याला ऑलरेडी राज्यसेवा पूर्व परीक्षेत आलेला आहे. त्याच्यामुळे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की काटोल नागपूर जे आहे, काटोल हे नागपूरमधलं ठिकाण आहे बघा, एक नागपूर जवळचं. तिथं राज्य राखीव पोलीस दलाची महिला तुकडी स्थापन होणार आहे. तर त्याच्यामुळे काटोल नागपूर जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आता महिला तुकडी जी आहे त्याच्यात एकूण पदं 1384 आणि प्रत्येक टप्प्यामध्ये 461, अशा 3 टप्प्यामध्ये ही पदं भरण्यात येतील. सो काटोल नागपूर राज्य राखीव पोलीस दलाची महिला तुकडी इथं स्थापन होणार आहे, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन
डिजिटल सातबारा, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये डिजिटल सातबारा जो आहे तर तो आता म्हणजे सर्वदूर चालणार आहे, की सर्व शासकीय पतसंस्था असतील, बँका असतील, सरकारी कार्यालय तिथं डिजिटल उतारे चालणार आहे. आणि महाराष्ट्रात जवळपास डिजिटल उतार्यांचं प्रमाण हे 99% आहे. तर तेही एक लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राने त्या डिजिटल सातबाराच्या याच्यामध्ये बऱ्यापैकी जी आहे ती प्रगती केलेली आहे. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. CBIला राज्यामध्ये सरसकट तपास बंदी. आता सगळ्यात सिंपल आहे की तुम्ही तुमच्या पुस्तकातून CBI हे प्रकरण वाचलं पाहिजे, कारण केंद्र राज्य संबंध तुम्हाला करूनच ठेवायचे आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, केंद्र राज्य संबंध हा पॉलिटीतला टॉपिक प्रत्येकाने करून ठेवा. याच्यावर प्रश्न येत्या काळात आपल्याला नक्कीच अपेक्षित आहे. हा जो केंद्र राज्य संघर्ष म्हणजे त्याच्यात तुम्हाला अभ्यासायचा आहे केंद्र राज्य संबंध. आता जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या बिगर भाजप शासित राज्यांनी CBI प्रवेशावर निर्बंध घातलेले आहेत की CBI डायरेक्टली या राज्यांमध्ये जाऊन तपास करू शकत नाही. मग CBIला काय करावं लागेल की जर महाराष्ट्रामध्ये तपास करायचा असेल तर महाराष्ट्र शासनाची परवानगी घ्यावी लागेल. कारण एकंदरीतच सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण जे होतं ते आधी मुंबई पोलिसांकडे होतं, नंतर CBIकडे गेलं. तर हा सगळा मुद्दा आहे आणि याच्यात तुम्हाला CBI पण करणं अपेक्षित आहे. CBIचं बेसिक आहे 1963 स्थापना आहे. संतानम समितीच्या शिफारसीनुसार CBI जे आहे ते गृहमंत्रालयाअंतर्गत स्थापन झालेलं आहे. ही एक वैधानिक संस्था नाही आहे, नॉन स्टॅट्युटरी म्हणजे कायद्याच्या याच्याने नाही आलेली. परंतु दिल्ली विशेष पोलीस कायदा 1946नुसार त्यांना CBIला अधिकार मिळतात. तर ह्या काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. यांचं मंत्रालय जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक अँड ग्रीव्हियन्सेस पेन्शन हे आहे पर्सन्स. आणि CBI नियुक्त करणारी समिती जर तुम्ही बघितली तर ती म्हणजे त्याच्यामध्ये पंतप्रधान असतात, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा सरन्यायाधीशाद्वारे नियुक्त न्यायाधीश असतो आणि विरोधी पक्षनेता लोकसभा असतात. बघा, तर हे एक आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की CBI कोण हे करतं. 2019च्या करंटचा जर विचार केला तर तिथेही CBI तुम्हाला चर्चेत सापडेल. त्याच्यामुळे CBI हे फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. पुणे, महाराष्ट्र. आता राज्यातलं पहिलं बालस्नेही पोलीस ठाणं जे आहे ते पुण्यात कार्यान्वित झालेलं आहे. बालस्नेही पोलीस ठाणं काय असतं की बालकांच्या तक्रारीचं निवारण करणे, की लहान मुलांच्या जे काही तक्रारी असतील है ना. आता बालक कायद्यानुसार जे आहे की 18 वर्षाच्या खालील जे काही आहे ते सर्व बालक आहेत आणि त्यांचं समुपदेशन असेल है ना, त्यांच्याकडून होणारे गुन्हे, मग त्यांचं काउन्सलिंग असेल तर तिथे होईल. बालस्नेही पोलीस ठाणं महाराष्ट्रात पहिलं पुणे. मांडवा ते मुंबई रोरो सेवा जी आहे 15 मार्च 2020 पासून सुरू झालेली आहे. आणि मुंबईतला भाऊचा धक्का ते अलिबाग तालुक्यातलं मांडवा इथं मग आता टर्मिनल केलेलं आहे. आणि रोरो सेवा काय आहे तर पाण्यातून प्रवास, जलप्रवास जो काय आहे. आणि प्रोटोपोरस नावाची बोट जी आहे ती मुंबईमध्ये याच्यासाठी 2020मध्ये दाखल झाली होती. सो रोरो सेवा जे आहे ती जलवाहतूक किंवा जलवाहतुकीशी संबंधित आहे ते लक्षात ठेवा. आणि प्रोटोपोरस बोट त्याच्यासाठी आलेली आहे. तर ती एक फार महत्त्वाची बाब आहे. त्याच्यानंतर राज्य सरकारचे जे काही आर्थिक व्यवहार आहे ते राष्ट्रीयकृत बँकांमार्फतच होतील. हा निर्णय राज्य शासनाने घेतला, कारण आधीचं जे सरकार होतं त्यांनी प्रायव्हेट बँकांना हे सगळे अधिकार दिले होते आणि त्याच्यामुळे इथून पुढं राज्यासंबंधीचे जे काही आर्थिक व्यवहार असतील ते राष्ट्रीयकृत बँकांथ्रूच होतील. हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा, की मित्र नावाची संकल्पना आहे. मित्र म्हणजे काय की महाराष्ट्र इंडस्ट्रीयल अँड ट्रेड रिलेशनशिप मॅनेजर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, एखाद्या कंपनीने जागेसाठी जर अर्ज केला तर ती जागेसाठीचा अर्ज केल्यानंतर पूर्ण जी काही प्रक्रिया आहे जमीन अधिग्रहणपासून तर तो उद्योग सुरू होईपर्यंत मदत करणारी जी काही व्यक्ती आहे ती मित्र आहे. म्हणजे तसंच तुम्ही जर बघा, जमीन उपलब्ध झाल्यापासून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईपर्यंत उद्योजकांच्या मदतीसाठी सरकारी अधिकारी जे आहेत त्यांना उद्योग मित्र म्हणून पण नेमणूक केली जाते. तर हाही एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण एकंदरीतच तुम्ही जर बघितलं की उद्योग धोरणासाठी हे निर्णय सरकारने घेतलेले आहेत. महाराष्ट्राने मित्र ही संकल्पना राबवलेली आहे. सो उद्योग मित्र म्हणजे काय तर जमीन घेतल्यापासून उद्योग उत्पादन होईपर्यंत उद्योजकांना मदत करणारे सरकारी अधिकारी ते उद्योग मित्र. मित्र म्हणजे काय की एकंदरीतच प्रत्येक कंपनीसाठी केंद्र आपलं जे काही राज्य सरकार आहे ते मित्र उभे करणार आणि ते मित्र म्हणजे ते परत तेच काम करतील की जमीन अधिग्रहण झाल्यापासून त्या पर्टिक्युलर कंपनीला मदत करणं. राज्यपाल जे आहेत महाराष्ट्राचे त्यांनी वार्षिक 10 ते 15% बचत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर ही जी कन्सेप्ट आहे याला म्हटलं जातं बघा ऑस्टेरिटी मेजर्स,
म्हणजे काय की संसाधनाचा विवेकाधिष्ठित वापर. म्हणजे जर तुमची 5 स्टार हॉटेलमध्ये मीटिंग होणार असली तर ती तुम्ही घरून ऑनलाईन घेऊ शकता, 3 स्टारमध्ये घेऊ शकता. विनाकारण पार्ट्या वगैरे आयोजित करणं, ह्या सगळ्या गोष्टींना आळा घालणं, तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. ओके. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की उद्योग मित्र जे आपण आता बघितलं ते मॅग्नेटिक महाराष्ट्र 2चा भाग आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2 हा प्रकार काय आहे तर याच्यामध्ये सगळ्यात बेसिक म्हणजे काय तर वेगवेगळ्या देशांमधून वेगवेगळ्या उद्योजकांकडून जास्तीत जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात कशी येईल याच्यासाठी प्रयत्न करणे. तर हा एक खूप महत्त्वाचा याच्यातला आस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे की ग्रीन इश्यू तरतूद. ग्रीन इश्यू तरतूद काय असते बघा, असे जे बॉक्सेस ह्या आपल्या पुस्तकात आहेत त्याच्यावर तुम्ही काम करणं अपेक्षित आहे. अपेक्षेपेक्षा ज्यावेळेस जास्त मागणी वाढते त्यावेळेस रोखे विक्रीसाठी ग्रीन इश्यू तरतूद वापरण्यात येते. म्हणजे आयत्या वेळेस जाहीर रकमेपेक्षा जास्त रोख्यांची विक्री करण्यात येते. म्हणजे तुम्ही 100 रुपयाचे रोखे विकणार होता पण मागणी खूप वाढली, तुम्ही 150 रुपयाचे रोखे विकून टाकले, त्याला ग्रीन इश्यू तरतूद असं म्हटलं जातं. तर ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मत्स्य उत्पादनाचा जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मत्स्य उत्पादन जे आहे ते 32% त्याची घसरण झालेली आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट अहवाल याच्यानुसार ही सगळी आकडेवारी आहे. मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा भारतात क्रमांक 7वा लागतो. MCQ करता लक्षात ठेवा, मत्स्य उत्पादन महाराष्ट्र भारतामध्ये 7व्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने महाजॉब्स नावाचं संकेतस्थळ काढलेलं आहे की महाराष्ट्रातले जे काही उद्योग आहेत त्यांची जी काही मनुष्यबळाची गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी उद्योग विभागाने रोजगार केंद्र म्हणून महाजॉब्स हे संकेतस्थळ उभारलेलं आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लक्ष्मी विलास बँक जी आहे तर ती DBS बँकेत विलीन होणार आहे. एवढं एक बेसिक लक्षात असलं तरी ते वर्क होऊ शकतं जर त्यासंबंधी काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आला तर. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे इथेनॉल. महाराष्ट्राने इथेनॉल निर्मितीसाठी पंचवार्षिक आराखडा नोंदवलेला आहे की ज्याच्यामध्ये 5 वर्षात 20 लाख टन साखर उत्पादन कमी करायचं आणि 250 कोटी लिटर इथेनॉलचं उत्पादन करण्याचं उद्दिष्ट इथं ठेवण्यात आलेलं आहे. सो 5 वर्षात 20 लाख टन साखर उत्पादन कमी करणे, 250 कोटी लिटरचं इथेनॉलचं उत्पादन वाढविणे. तर हा एक खूप महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे. ओके. आणि हा बॉक्स पण तुम्हाला सांगतो की कसं 2021 ते 2025पर्यंत टोटल जे आहे ते 20 लाख टन साखरेच्या उत्पादनात घट आणि 250 कोटी लिटरचं इथेनॉल निर्मिती. त्याच्यानंतर पर्यावरणाचे महत्त्वाचे मुद्दे बघा की उजनी जलाशय जे आहे त्याच्यामध्ये इंडियन स्टार प्रजातीचं कासव आढळलं. तुमच्यासमोर या कासवाची प्रतिकृती आहे, फोटो आहे त्याचा. तर इंडियन स्टार प्रजातीचं कासव उजनी जलाशयात आढळलं. हे इंडियन स्टार टॉर्टाईज असं याला म्हटलं जातं. याचं IUCN स्टेटस जे आहे ते वल्नरेबल आहे. तर ते एक लक्षात ठेवा. याच्यासमोरची आव्हानं जी आहे ती म्हणजे काय, अधिवास नष्ट होणे किंवा व्यापारासाठी बेकायदेशीर उत्पादन. आता वन्यजीव संरक्षण कायद्याच्या शेड्यूल 4मध्ये हे आहे तर तेही तुम्ही एक लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ओके. त्याच्यानंतर खारफुटी वनस्पती असणारं राज्य जे आहे ते महाराष्ट्र पहिलं ठरलेलं आहे. राज्य खारफुटी वनस्पती असणारं पहिलं राज्य महाराष्ट्र भारतातलं. व्हाईट चिप्पी जी आहे, तुमच्यासमोर हा फोटो आहे बघा, ही व्हाईट चिप्पी आहे. खारफुटीचा एक प्रकार आहे व्हाईट चिप्पी. सोनेरॅटिया अल्बा असं याला शास्त्रीय नाव आहे किंवा याला स्वीट सेंटेड ॲपल असंही म्हटलं जातं. सो एकंदरीतच महाराष्ट्र शासनाने राज्य खारफुटी वनस्पतीचा दर्जा व्हाईट चिप्पी किंवा स्वीट सेंटेड ॲपल किंवा सोनेरॅटिया अल्बा याला दिलेला आहे. असा दर्जा देणारं महाराष्ट्र भारतातलं पहिलं राज्य आहे. 40 सेंटीमीटर उंच, हे 40 मीटर उंच वाढतं, नॉट सेंटीमीटर, मीटर. खोडाचा आकार 70 सेंटीमीटर इतका असतो बघा. महाराष्ट्र राज्याची प्रतीकं बघा की ज्याच्यामध्ये राज्य वृक्ष जो आहे तो आंबा, राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल, राज्य फुलपाखरू निलवंत, राज्य फुल जारूल आणि आता राज्य खारफुटी वनस्पती जी आहे ती व्हाईट चिप्पी आहे. ओके. त्याच्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे तिच्यामध्ये ब्रॉडगेज रेल्वे मार्गाला पर्याय शोधण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी आहे. एकंदरच तिथला आदिवासाचं फ्रॅगमेंटेशन आणि त्या गोष्टींचा विचार करता आता मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे तर तो ते 1973-74मध्ये जो आहे, पहिलेच देशात 9 व्याघ्र प्रकल्प झाले होते, तिच्यातला हा एक आहे. तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रत्येकाने लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे आपला की किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र ऐरोली नवी मुंबई येथे बघा एप्रिल 2017मध्ये स्थापन झालं होतं. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक यांना खारफुटी परिसंस्थेची माहिती दिली जाते. म्हणजे एकंदरच किनारी सागरी प्रदेशातले जे काही वनस्पती आहेत, परिसंस्था आहेत, तर त्यांच्याबद्दल माहिती देणं इथं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर गोंदियामध्ये सारस पक्षी मोठ्या प्रमाणात येतात, परंतु पहिल्यांदाच फ्लेमिंगो तिथं आलेले आहेत. सो गोंदिया त्याच्यामुळे चर्चेत आलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की भंडारा आणि गोंदिया हे 2 जिल्हे जे आहेत
यांना तलावांचे जिल्हे म्हटलं जातं, तर हाही एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. उदगीर नगरपालिका जी आहे त्यांनी अंत्यसंस्कारासाठी भुशाचं जे काही असतं, भुसा लाकडाचा आणि शेण याच्यापासून लाकूड तयार केलेलं आहे आणि पर्यावरणासाठी नक्कीच चांगली बाब आहे. उदगीर लातूर जे आहे, उदगीर लातूरमधलं एक ठिकाण आहे बघा, नगरपालिका आहे. म्हणजे एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 क्विंटल लाकूड लागतं आणि या लाकडासाठी जंगलतोड होते. मग आता एक गाय साधारण 10 किलो शेण देते, मग तिच्यातून 3 फुटांच्या आणि लाकडाप्रमाणे गोल असे 2 टनापर्यंत गोकाष्ट ते तयार करतात. चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रासमोर जे प्लॅस्टिक मुक्तीचं जे काही टार्गेट होतं बघा, ते मे 2020पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र प्लॅस्टिक मुक्त करणं असं होतं. मुंबई महापालिकेद्वारे 1 मार्च 2020पासून सगळी कडक कारवाई करण्यात निर्णय घेतला गेला होता, पण करोना त्याच्यानंतर टाळेबंदीच्या त्या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या. याच्यामध्ये प्रथम गुन्हा केला तुम्ही तर 5,000 रुपये दंड, दुसरा केला 10,000 रुपये दंड, तिसरा गुन्हा केला तर 25,000 रुपये दंड आणि 3 महिन्यांची कैद. तर हे एक लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाच्या नावात बदल झालेला आहे. 5 जून 2020 रोजी जागतिक पर्यावरण दिवस जो आहे 5 जून, स्टेट एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट याचं नाव बदलून डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज असं करण्यात आलं. आणि हे MCQसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, की आपल्या एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटचं नाव बदललं आहे, डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज असं झालेलं आहे. 5 घटकांवर विशेष लक्ष याच्यात देण्यात येईल. अर्थ म्हणजेच पृथ्वी, विंड म्हणजेच वारा, वॉटर जल, फायर अग्नी, इथर अंतरिक्ष किंवा पाताळ हवेचा प्रदेश जो आहे तो. सो या 5 घटकांवर विशेष लक्ष देणार आहे येत्या काळामध्ये. टाईम फॉर नेचर ही UNEPची जी काही जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना होती, त्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राने दिलेला आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की इन्फ्लोज काय आहे? इन्फ्लोज मुंबई की पूर्व सूचना देणारी यंत्रणा आहे. मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सनी हे सगळं विकसित केलेलं आहे, तर ते एक लक्षात ठेवा. मुंबईत पूर आला होता 2005-2017. राज्यसेवा मुख्य परीक्षेला असे प्रश्न विचारले जातात. पुढचा जो प्रश्न आहे आपला तो लोणार संबंधीचा आहे बघा, पुढचा मुद्दा. तर लोणार सरोवरातल्या पाण्याचा रंग बदलला होता. निळे हिरवे दिसणारं जे पाणी होतं ते लाल दिसत होतं 8 जून 2020 पासून. आणि तज्ज्ञांचं मत होतं की हॅलोबॅक्टेरिया जो आहे किंवा ड्युनोलिला सलिना नावाची कवक बुरशी जी आहे त्याच्यामुळे हा कलर बदललेला आहे. याच्यामध्ये बघा, लोणार सरोवर बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र इथं आहे आणि जगातलं आश्चर्य म्हणून याच्याकडे बघितलं जातं. जागतिक दर्जाचं बेसॉल्ट खडकापासून बनलेलं एकमेव सरोवर आहे. सो MCQ करता हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की लोणार सरोवर जागतिक स्तरावर जर तुम्ही बघितलं तर ते बेसिकली बेसॉल्टपासून बनलेलं जे आहे तर ते एकमेव असं सरोवर आहे. तर तो एक मुद्दा लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे याच्यामध्ये की इजेक्टा ब्लँकेट प्रकरण काय आहे की चंद्रावर सापडणारं एक द्रव आहे बघा. हे इजेक्टा ब्लँकेट जे आहे की मोठ्या प्रमाणावर लोणारच्या प्रदेशामध्ये हे असल्यामुळे लोणार किनी रस्ता बनण्यास अडचणी येत आहेत. पण हे इजेक्टा ब्लँकेट जे आहे ते चंद्रावर सापडणारं द्रव्य आहे. ओके, हे चंद्रावर सापडतं हे द्रव्य, तर ते एक लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तिल्लारी वन जे आहे ते महाराष्ट्रातलं 62वं आरक्षित वनक्षेत्र म्हणून डिक्लेअर झालेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पहिलं आरक्षित वनक्षेत्र आहे. सो सिंपल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तिल्लारी वन हे महाराष्ट्रातलं 62वं आरक्षित वनक्षेत्र आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आरक्षित वनक्षेत्र आहे. खालीलपैकी बिनचूक नसलेली पर्याय सांगा. सो अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की पक्षी सप्ताह. ओके, पक्षी सप्ताह साजरा करणारं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र ठरलेलं आहे. 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये अधिकृतरित्या पक्षी सप्ताह जाहीर केला महाराष्ट्राने, पहिलं राज्य ठरलं. ओके, अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली जे होते तर त्यांचा जन्मदिवस 5 नोव्हेंबर आहे आणि त्यांनी वन खात्यामध्ये सेवा तर दिलीच आहे प्रदीर्घ काळ, त्याच्याबरोबर पक्षीकोश 22 पुस्तकं पण लिहिलेली आहे. डॉक्टर सलीम अली जे आहे भारतीय पक्षीशास्त्राचे जनक, त्यांचा जन्मदिवस 12 नोव्हेंबरला असतो. द बुक ऑफ इंडियन बर्ड आणि इतर माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे. सलीम अली जे आहेत त्यांच्या संबंधी बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बघितल्याही असतील. महाराष्ट्राच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये गेल्या 39 वर्षापासून पक्षी संमेलन, पक्षी मित्रांचे सोहळे साजरे होतात. महाराष्ट्रात 450 प्रजातींचे पक्षी आढळतात. भारतात सुमारे 128हून अधिक आणि महाराष्ट्रात 64 वेगवेगळ्या प्रजातींचे विदेशी पक्षी जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतात. सो हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. क्रिकेट फ्रॉग महाराष्ट्रामध्ये सापडला होता बघा, दिसून आला तो, हा ना. तर एकंदरीतच खंडाळा इथे हा दिसला होता आणि मिनेवरिया सिहादरेन्सिस या प्रजातीचा तो आहे असं म्हटलं गेलं. सो क्रिकेट फ्रॉग लक्षात ठेवा. स्कॉटलंडमधले प्राणीशास्त्रज्ञ थॉमस नेल्सन अन्नदले यांनी 1919मध्ये शोधलेली ही प्रजाती आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे की पर्यावरण 2 असा एक उपक्रम राबवला जातो आहे महाराष्ट्रामध्ये, की ज्याच्यामध्ये जमीन, हवा, पाणी या सर्व गोष्टींचा विचार केला जाईल. भारतातला असा पहिला विशेष उपक्रम आहे जो पंचमहाभूतांवर आधारित आहे: भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश. ओके, सो याच्यामध्ये जे आहे की एकंदरीतच कृतीकरिता संकल्पना आहे. मग तरुणांमध्ये मी फॉर महाराष्ट्र वगैरे अशा गोष्टी, म्हणजे एकंदर जे आहे की असे उपक्रम ज्याच्यातून पर्यावरणासंबंधी काही गोष्टी केल्या जातील. माझी वसुंधरा अभियान. ओके, तर माझी वसुंधरा अभियान जे आहे की हवामान बदल आणि जे काही पर्यावरणीय समस्या आहे तर त्याच्या संबंधी नागरिकांना जागरूक करणं हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. महाराष्ट्रात 10 नवीन संरक्षित वनं आणि एका अभयारण्याची भर. महाराष्ट्रातले संरक्षित वनं कुठली आहेत बरं, तर कोल्हापूरमधली 5 आहेत. आता बघा, कोल्हापूरमधली सर्वात जास्त, याच्यामध्ये 5 आता डिक्लेअर झालेल्या 10मध्ये चंदनगड, आजरा बुधरगड, गगनबावडा, पन्हाळगड, विशाळगड. साताऱ्यातली 2 आहेत, जोर जांभळी, मायनी. ओके, मायनी न्यूजमध्ये आहे बघा. आणि आता पण जे जानेवारी फेब्रुवारी मार्चचं आपलं बुक बनतं आहे तर तिच्यात मायनीची पण न्यूज आहे पक्ष्यांसंबंधीची. सिंधुदुर्गमधला आंबोली दोडा मार्ग आहे. विदर्भातले 2 आहे, महेंद्री आणि मुनिया. सो एकंदरीतच आता जे 10 नवीन संरक्षित वनं आहेत, सर्वात जास्त वनं कोल्हापूरची येते, एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे की चंद्रपूर जिल्ह्यामधलं कन्हाळ गाव जे आहे ते राज्यातलं 50वे अभयारण्य घोषित झालेलं आहे. सो चंद्रपूर जिल्हा, कन्हाळ गाव अभयारण्य, 50वे अभयारण्य राज्यातलं. ओके, त्याच्यानंतर बिबट्या आणि मानव यांचा संघर्ष जर तुम्ही बघितला तर महाराष्ट्र जो आहे त्याच्यात वाढ झालेली आहे. आणि एकंदर तुम्ही बघू शकता 2019-20 है ना, मानवी मृत्यू जे आहेत ते 27 झाले होते, म्हणजे 2019च्या तुलनेत जास्त आहेत. 2019मध्ये बिबट्यांचा मृत्यू जो आहे तो 110 होता आणि 2020मध्ये 172. सो मानवी आणि बिबट्या संघर्षात वाढ होऊन मृत्यूचं प्रमाण पण वाढलेलं आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. बिबट्याच्या बाबतीत जे काय आहे की कॉमन लेपर्ड जो आहे तर याचं IUCN स्टेटस लक्षात ठेवा, वल्नरेबल असतं, तर तेही एक महत्त्वाचं आहे बघा. ओके, त्याच्यानंतर चिकू जे आहे तर अतिवृष्टीमुळं फायप्टोरा नावाच्या बुरशीचा तिच्यावर प्रभाव झालेला आहे. सो कृषी संबंधी काही जे काही प्रश्न विचारले जातात, मग ते राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल किंवा तुम्हाला डायरेक्टली सिंपल फायप्टोरा बुरशीचा प्रभाव अतिवृष्टीमुळे कशावर झाला होता असाही प्रश्न येऊ शकतो. तर चिकूचं जे पीक आहे त्याच्यावर तो झाला होता. सो बेसिकली अशाच पद्धतीने आपण गोष्टी वर्क करत राहू. एक 20 ते 30 मिनिटामधले हे व्हिडिओ असतील आणि रेग्युलर मी एक व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून तुमच्यावरही ते बर्डन येणार नाही. तेवढे रोज तुम्ही जर बघत राहिलात तर ते तुमच्यासाठी हेल्पफुल राहील. आणि आपण आपल्या चॅनलवर पोल क्रिएट केलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेसंबंधी. सो तुमची मार्कांची रेंज आणि त्यानुसार तुम्ही तिथं मत नोंदवून त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण स्टॅटिस्टिकली वर्क करूयात. सो स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.